गणपती बाप्पा मोरया. काय शिकले तर नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपलं या अचानक भयानक ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आम्ही कोटाला चाललेलो आहोत. म्हटलं राधाचा जिथं जन्म झालाय त्या हॉस्पिटलला राधाला एकदा दाखवूयात आणि थोडीशी शॉपिंग करायची त्याच्यासाठी. असं काही खास नाहीये. तर आमचे रथाचे सारथी आणि आयुष्याचे पण सारथी कार चालवत आहेत आणि आम्ही मस्तपैकी बाहेरचा व्ह्यू एन्जॉय. हॅलो, हॅपी जर्नी म्हणावं. ओके बाबू. कालच मला एक कमेंट आली सोशल मीडियावर की आधी ही तिच्या बाबासारखी दिसत होती म्हणे, आता ही माझ्यासारखी दिसते म्हणे. हे वाकडं दाखवायचं शिकलंय. ओ गो. तर पहाटेच्या 5ला 2ला झोपून पहाटेच्या 5ला उठून मी 2-3 पदार्थ बनवलेत राधासाठी. शिरा बनवला, थालीपीठ बनवलं आणि बरंच काय काय तिच्यासाठी घेतलंय. चमच्यापासून, ग्लासापासून, डायपर पासून ते सगळं नॅपकिन पर्यंत छोट्या छोट्या गोष्टी. अगदी तिच्या डोक्याचं हे रबर तुटलं तर रबर दुसरं एक छोटंसं घेतलंय. आणि आम्हाला उशीर झालाय तो म्हणजे राधाच्या बाबाच्या उठण्यामुळे. राधाच्या बाबाला रेडी व्हायचं होतं आणि आम्हाला ऑटोमॅटिकली उशीर झाला. तर हे असं आहे. लेकराला हलवायचं म्हणलं की सगळा संसार हलवावा लागतो बाबा. अगदी तिचे 2 कपडे, 2 ड्रेस सुद्धा. तर चला चाललोय. आज बरंच काही काही काम करायचंय कोट्यामध्ये. सगळ्यात मेन आहे की तिच्या हॉस्पिटलला कधीच तिला दाखवलेलं नाहीये हॉस्पिटलला नेऊन, किंवा आम्ही विजिट केलेले नाहीये हॉस्पिटलला. माझे टाके पण चेक करायचे आहेत. तर म्हटले टाके पण दाखवूयात. ब्लड टेस्ट वगैरे काही सांगितलं. बघावं काय बाबा झोल झालेत शरीरातले. मला असं वाटतं 1 वर्षाचं बाळ झालं की आईनं पण टाके चेक करावे, ब्लड टेस्ट कराव्या, सगळं करावं. तर त्याच्यासाठी आम्ही चाललोय. चलो. सकाळचे 6 वाजलेत. 6 ना? 7? अरे बापरे. हा, सकाळचे 7 वाजलेत. आम्हाला 6ला निघायचं होतं. आम्ही खूप लेट केला. चलो. पर्वती का पार्वती नदी आहे? पार्वती. वाव, किती छान वाटतंय रे बापरे. किती मस्त वाटते. राजस्थान मध्ये एंटर करतोय तेव्हा नदीच्या इकडे एमपी, तिकडे कुठला तरी किल्ला असेल तो तिकडे आहे तो. वाव, नाईस. राधा, झाली का तुझी सकाळ? झाली का सकाळ? तू तिला म्हणलं झाली का तुझी सकाळ? निम्मी खेळणी तर राधाची गाडीतच आहे. मालकीनबाईची खेळणी गाडीतच आहे बाबा, निम्मी तर आहे ना. हे बघा आमच्या मॅडम आता झोपेतून उठल्यात. झाली का झोप? झाली का? काय नाद लागलाय वाकडं तोंड करण्याचा काय माहिती बाबा. गुड मॉर्निंग. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आमचं बोबू. पदे मम्माला, पदे पदे. हा, परत एकदा पदे मम्माला, पदे मम्माला. अगं दे ना पो. अशी पदेची. पदे मम्माला. आय लव्ह यू बेबी. अय्या पापा पापा पापा. गुड मॉर्निंग बच्चू. गुड मॉर्निंग बेबी. गुड मॉर्निंग बच्चू. चला, पोहोचलेलो आहोत कोट्यामध्ये. कोटा राजस्थान, जिथं राधाचा जन्म झाला. आधी हॉस्पिटलला जायचं आहे आणि मग परत बाकीचं सगळं. पाहिजे छोटी. राधा, ए राधा, बाय बाय बाय. सगळ्याला बाय करत चालले. बाय करतात मम्माला. हा, मम्माला दे. मम्माला वास गेली काय फुलाचा? दे मला, दे दे.
मी कसं घेऊ, माझ्या हातात तर बॉटल आहे. बाबांनी दिले मग दे मम्माला दे की. तुम्हाला माहित आहे का, इकडे बघा ना, तो ब्लड चेक करणारा मला म्हटला की ऍडमिशन घ्यायला आलात का. आई शपथ. तो मला म्हणला की तुम्ही ऍडमिशनला आले का. हो म्हणायचं. हो म्हणायचं. मला जर भारी वाटलंय. म्हणजे मला आई शपथ. चांगला गप्पा मारत होता ब्लड चेक करणार. तुम्ही महाराष्ट्रातून आहात का. मी म्हणलं हो. आप महाराष्ट्र से है क्या. पाकिस्तान आणि एक एकदम मोठा जाडजुड माणूस आतमध्ये आला तर मला विचारतोय की ये आपके साथ है क्या. म्हणलं नाही. आई ग. चला तर चेकअप झालेलं आहे आणि डॉक्टरांनी ब्लड घेतलंय टेस्ट करण्यासाठी आणि बऱ्याच गोळ्या दिल्यात. परत आता कॅल्शियम, मिनरल्स, D3, अजून फॉलिक ऍसिड, सगळ्या गोळ्या खायच्या काही महिने. जेवढी शरीराची झीज झाली तेवढी सगळी भरून काढायची आता. हे ना, हे ना राधा. चला चल बाबा, चल बाबा, चल बाबा. चला तर आता नेक्स्ट जायचंय. कुठं जायचंय. सोन्याच्या दुकानात जायचंय. तर हे मंगळसूत्र बदलायचंय. हे उलट घातलंय किती दिवस झालं, कारण ह्याचा कोना राधाच्या डोक्याला खूप डेंजर लागला होता. तर मग विचार केला 3 वर्ष झालं गळ्यात आहे तर चेंज करूयात आता. सोन्याचे भाव इतके वाढलेत ते बघता खूप विचार करून सोनं घ्यावं लागतंय. पण आता हे राधाला लागतंय म्हणल्यावर तर म्हटलं चला बदलून घेऊयात आणि थोडंसं वेगळं काहीतरी. तो वेगळं काहीतरी कर. माझा नवरा मला गुढीपाडव्याचं गिफ्ट देतो म्हणला होता, पण ते गिफ्ट नाही, ऍक्च्युली माझंच चेंज करून घ्यायचंय मला. काय माहिती. राधा तुला भूक नाही का ग लागली. हा हा भूक नाही लागत. तू नुसती हवा आणि पाणी पिऊन जिवंत आहेस खरंच. हा काय ते वाकडं दाखवते बाबा पोरगी. 4 दात दताळी. हा अय्यो. का एक नंबर कोटा सिटी खरंच यार. एअरपोर्ट मी तर शिफ्ट व्हायला तयार आहे खरं. स्वप्नील इथं जॉब शोधा. इतकं मस्त रस्ते, भारी वातावरण. वाव, खूप डेव्हलप्ड आहे यार, खूप डेव्हलप्ड आहे. अशी सिटी पाहिजे राहायला. आपण शिफ्ट होऊ बरं इथं 2 वर्षांनी किंवा 1 वर्षांनी. स्वप्नील है ना, तुम्ही शोधा ना इथे जॉब कोटाला. काय ते कुठलं तरी द्वार असेल ना जुनं. शेवटी राजस्थान आहे, असलं काही पण असणार. कसलं मस्त होत यार. हे पण कसलं मस्त. तुझं पॅन कार्ड नाही राधा, असं असं असं. असं एखादं इथे येऊन गिफ्ट अचानकच मला सरप्राईज द्या. ते काय ते तिथे डायमंड आहे तर मग ते डायमंडचं कधीतरी मला असं तोंडावर फेकून मार. हे बघ तुला गिफ्ट दिलं. अयो पापा. राधानं आज त्या सोन्याच्या दुकानात इतका गोंधळ घातला इतका. चला आता घरी गेल्यावर दाखवते घालून. आता नाही धर की धर धर का. चला आपल्याला बाहेर जायचंय. चला 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 चला. आता आता घड्याळ घेणार आहे मी माझ्यासाठी. म्हणजे माझा नवरा मला घेऊन देतोय सगळं हे. चलो आज डायमंड खरेदी केले. डायमंड हिऱ्यासारख्या बायकोसाठी, हिऱ्यासारख्या
नवऱ्याने हिऱ्यासारखे डायमंड घेतलेत. टायटन मध्ये जाऊयात. कुठली ही वाली लई नाजूक आहे यार. नाजूकच चांगली वाटते. माझ्या हाताला नाजूक. अच्छी लगी, ये भी नया है मुझे. हा? काय पाहिजे राजा? पहा मला ते नाही यार ले म्हणजे ही बघू बघू. झोप पदी बाबाला हे मस्त वाटायला हे काहीतरी. हे सांग. छान. वाव क्लास हा. राधा मागा मागा. बघितलंय काय कन्फ्युजन आहे यार. हे मला तर हेच जास्त आवडलं. हे बाबा ह्या दोन्हीतलं कुठलं छान दिसतं स्वप्नील? कुठलं हा हे रोज गोल्ड वालं हे पिंक. ओके डन. हे चॉईस केलंय. येस ठीक आहे पॅक करायला. आज पहिल्यांदा असं झालं की पहिल्यांदाच आयुष्यात प्राइस टॅग न बघता वॉच खरेदी केली. म्हणजे असं बघितलं नाही की हे किती रुपयाला आहे किंवा काय आहे. नाहीतर मी सगळ्यात आधी माझी एक सवय आहे की सगळ्यात आधी मी किंमत बघते आणि तसंच असावं माणसानं. किंमत बघून म्हणजे असं नाही की पैसे असो किंवा नसो किंवा काही असो ते किंमत बघूनच माणसाने ती खरेदी करावं. बट आज मी पहिल्यांदा असा विचार केला की नाही यार आता जे आवडलंय ना तेच घ्यायचं. सो आणलंय घड्याळ आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत आणि जेवण केलेलं नाहीये. बघा ना कसं असतं ना म्हणजे आम्ही निघालो होतो आम्हाला जेवायलाच थांबायचं होतं. तर आता माझ्या कुशीत राधा ही झोपलेली आहे. तर राधा गाठ झोपली तर आम्ही उपाशीच राहिलो. आम्ही असं विचार केला यार आता तिची झोप व्हायला पाहिजे. ती अजून चिडचिड करेल जर उतरलो तर. आणि त्या नादात आम्ही जेवलोच नाही. नाश्त्यावरच आहोत सकाळच्या. मस्तपैकी डॉक्टरांशी चेकअप वगैरे करून गोळ्या बिळ्या घेऊन सगळं करून त्यात सोन्याच्या दुकानात खूप वेळ गेला. आणि ट्राय करताना शूट नाही केलं कारण की ते सोन्याच्या दुकानात शूट करणे अलाव पण नसतं. तर चला घेतलंय डायमंड. तर आता घरी जायचंय. कुठेतरी थांबून आधी जेवण करणार आहोत आणि मग जायचंय. प्रवासात एक चांगली गोष्ट अशी होते की घरात पण आमच्या गप्पा होतात पण जरा प्रवासात मारलेल्या गप्पा जरा बऱ्या वाटतात. माझा नवरा असा छान माझ्याशी बोलत असतो. नाहीतर घरात आले की राधा 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 टीव्ही 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 मोबाईल 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 आणि ऑफिसचे कॉल असतात. आज कसं काही की माझ्या नवऱ्याला ऑफिसचे फोन आले नाहीत. चलो मी अशी बॅक सीटवर बसले आणि माझा नवरा गाडी चालवतोय. मी आणि माझी राधा माझ्या कुशीत झोपलेली आहे. तर माझ्यासाठी खरेदी केली आज खूप सारी. तर तुमच्यासाठी खरेदी काय करायचं होतं? बघून आलात का? साहेबांनी हाताला एक गोष्ट हाताला सोन्याचं ब्रेसलेट लावून आले आणि मला तिथं म्हणतात हे घेऊन दे ना. चला घेऊयात. पुढच्या वेळेस गेलो की पक्का घेऊयात. यावेळेस माझा दिवस होता. पुढच्या वेळेस तुमचा येईलच. नक्की येईल. तुम्ही जे ब्रेसलेट चॉईस केलंय ना त्याच्यापेक्षा चांगलं घेण्यात येईल बघा. नक्की पक्का. हा आपलं जेवण आलेलं आहे. हा आहे मशरूम मसाला आणि हे आहे शाही पनीर. स्वप्नील टेस्ट कशी आहे? छान आहे का? आमच्या नवऱ्याला सगळं छान वाटतं. ओके चला जेवूयात. खूप भूक लागली यार खूप. तर जस्ट घरी पोहोचलेलो आहोत आणि खूप थकलोय. तर चला घालून बघूयात जे आणलंय ते. छान दिसते. तर अशा प्रकारे मी ब्लॉगची सांगता करते. राधाचा बाबा आणि राधा आल्या झोपलेत. खूप थकलोय. मी फक्त जागे होते. म्हटलं हे घालावं आणि मग झोपावं. तर ब्लॉगची सांगता करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आनंदी राहा आणि समाधानी राहा.